नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या प्रकाश वेध या यूट्यूब चॅनलवर. चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. मुले बिघडत नाहीत, आपणच त्यांना बिघडवतो. बुद्धांची खरी शिकवण. कधी तुम्ही विचार केला आहे का, मुले का बिघडतात? घरातील वातावरण, समाजाचा दबाव आणि आपल्या स्वतःच्या चुका या सगळ्या मिळून एका निरागस मनाला चुकीच्या मार्गावर नेतात. मात्र महात्मा बुद्धांची शिकवण आपल्याला सांगते की मुलांना कसे घडवायचे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे करायचे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी असे उपाय मिळतील जे फक्त तुमच्या मुलांचेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. मुले का बिघडतात? हा प्रश्न केवळ पालकांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी चिंतनाचा विषय आहे. कारण मूल ही फक्त आईवडिलांची संपत्ती नसते, तर भविष्यातील समाजाची धरोहर असते. महात्मा बुद्ध म्हणतात, माणूस जसा वातावरण पाहतो तसाच तो घडतो. आणि मुलांचे मन तर अत्यंत कोमल असते. जर मुलांवर सतत राग ओतला गेला तर ते हिंसक बनतात. जर त्यांना करुणेचा स्पर्श मिळाला तर ते करुणामय होतात. जर लोभ आणि मत्सर शिकवला तर स्वार्थ वाढतो. आणि संयम व शांती दाखवली तर मन शांत होते. बुद्ध म्हणतात, जसे बी पेराल तसे झाड उगवेल. मुलांचे मन तर बीजांपेक्षाही अधिक संवेदनशील असते. आजच्या काळात मुलं बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे घरातील अशांत वातावरण. तुलना, स्पर्धा, तणाव आणि पालकांची असमाधानी वृत्ती हे सगळे मिळून मुलांपर्यंत पोहोचते. मुलं शब्दांपेक्षा वातावरणातून जास्त शिकतात. जर पालक सतत मोबाईल, टीव्ही आणि हिंसक दृश्यात गुंतलेले असतील तर मुलं तेच आत्मसात करतात. बुद्ध म्हणतात, शिक्षणाचा खरा उद्देश मन शुद्ध करणे आहे, केवळ गुण मिळवणे नाही. आज आपण मुलांच्या प्रश्नांवर ओरडतो, त्यांची जिज्ञासा दाबतो, पण बुद्ध सांगतात, प्रश्न विचारणं हेच ज्ञानाचं दार आहे. आज इंटरनेट, सोशल मीडिया आणि चुकीची संगत मुलांना भटकवत आहे. पण खरा प्रश्न असा आहे, आपण त्यांना आतून मजबूत केलं आहे का? घरात असंतोष, राग आणि तक्रार असेल तर मुलंही तसेच घडतात. दुसरं कारण म्हणजे अतिवस्तूंचा मोह. सगळं सहज मिळालं की समाधान राहत नाही आणि विद्रोह सुरू होतो. बुद्ध म्हणतात, तृष्णा हाच दुःखाचं मूळ कारण आहे. तिसरं कारण म्हणजे आपण उपदेश देतो पण आचरण दाखवत नाही. पालक जे करतात तेच मुलं शिकत राहतात. आज पालकांकडे मुलांसाठी वेळ नाही. संवाद तुटतो आणि एकटेपणा वाढतो आणि एकटं मूल चुकीच्या संगतीकडे वळतं. बुद्ध म्हणतात, संगत माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. आज मुलांना मौनाचं महत्त्व शिकवलं जात नाही. टीव्ही, मोबाईल, बाहेरील गोंगाट यामुळे आतला आवाज दबतो आणि इथूनच बिघाड सुरू होतो. जर आपण मुलांना ऐकलं, समजून घेतलं तर ते आपल्याला मित्र मानतात. पण फक्त आदेश दिले तर ते बंड करतात. बुद्ध म्हणतात, करुणेनेच हृदय जिंकता येतं. जर मुलांना भीतीने दाबलं तर ते तुटतात. पण प्रेमाने मार्ग दाखवला तर ते स्वतः योग्य मार्ग निवडतात. मुलं बिघडत नाहीत, त्यांना बिघडवलं जातं. आणि हा बिघाड तेव्हाच थांबेल जेव्हा आपण स्वतः बदलू. मुलं तेच बनतात जे आपण जगतो. हीच महात्मा बुद्धांची खरी शिकवण आहे. जर आपण घरात शांती, करुणा, संयम आणि संतोष दाखवला तर मुलं कधीच बिघडणार नाहीत. ती फुलासारखी उमलतील आणि त्यांच्या सुवासाने
संपूर्ण समाज उजळून निघेल. हीच बुद्धांची प्रेरणा आहे. स्वतः बदला, संसार बदलेल आणि त्यातच मुलांचं उज्ज्वल भविष्य दडलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.